लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। आज सकाळी झाले 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सर्व बहिणींना गणपती बाप्पा पावले। आज गुरुवार 28 ऑगस्ट 12 जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता सोडलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुरुवार ऑगस्टचे 1500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आता बहिणींना या ठिकाणी आता जमा करण्यात आलेत। गणपती सणाच्या मुहूर्तावर दुपारी 1 वाजल्यापासून 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यात आले आहेत। आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम यांनी महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना दिलेली आहे। लाडक्या बहिणींचा गणपतीचा सण आता या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। 1500 रुपये आता बहिणींना येऊ लागलेत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा आता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला त्या ठिकाणी दिल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज आलेला आहे। बघा आज वार आहे, गुरुवार आहे, 28 ऑगस्ट आहे। दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती आता डायरेक्ट ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता येऊ लागलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, तसेच लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे। बँक ऑफ इंडियामध्ये लाडक्या बहिणींचं खातं आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे या बँकेमध्ये आता महिलांना सगळ्यात पहिल्यांदा मेसेज या ठिकाणी आल्याचं महिलांनी आता या ठिकाणी सांगितलंय। तुम्हाला 1500 रुपये आलेत का? तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं नक्की चेक करायचं आहे, कारण या 12 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना एक गुड न्यूज दिल्या, ती म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते जर तुमचे राहिले असतील, आले नसतील, तर ते सर्व आज थोड्याच वेळामध्ये बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला त्या ठिकाणी ऑगस्टच्या सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। प्रत्येक लाडक्या बहिणी आता सांगू लागलेत की आत्ताच आम्हाला 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, फक्त या 12 जिल्ह्यांची यादी या महत्त्वाच्या 10 बँकांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। जर तुमच्या बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल किंवा महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया यापैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही खाते खोलून आतापर्यंत 13 हप्त्याचे लाडकी बहिणीचे जर तुम्ही पैसे घेतले असतील तर तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण या 12 जिल्ह्यांची यादी याच बँकांना आता एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन टाकल्या। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं। तुम्हाला पण माहित आहे, त्यांचा वादा पक्का असतो, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यामुळे त्यांनीच आता हा हप्ता त्या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी सोडल्याचं सांगितलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही खरं म्हणजे रक्षाबंधनाच्या त्या ठिकाणी सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना टोटल 3000 रुपये देणार होतो, अशा प्रकारच्या बातम्या देखील पसरल्या होत्या। तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी रक्षाबंधनाला ही बातमी नक्कीच ऐकलेली असणार आहे की रक्षाबंधनाला ओवाळणी 3000 रुपये येणार, 3000 रुपये येणार, अशा प्रकारच्या बातम्या पसरलेल्या होत्या। परंतु बँकांचा काही प्रॉब्लेम होता, तसेच राज्य सरकारकडे निधी सुद्धा आता त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता। त्यामुळे फक्त 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी जुलै महिन्याचे दिलेले होते। आता बघा त्यामुळे महिला नाराज होत्या, त्यांना खुश करण्यासाठी आज थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास मंत्री खात्याला या ठिकाणी ऑर्डर दिल्या। बघा आज गुरुवार आहे आणि 28 ऑगस्ट आहे। बघा आज गुरुवार आहे, गुरुवार लक्षात ठेवा। आणि बरोबर तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये हे 1500 रुपये येणार आहेत।
त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणी आता मोबाईल हातामध्ये तुम्ही घेऊन बसायचा आहे। तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला इथून पुढे तुमच्या बँकेत पैसे आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा हप्ता सोडतात तेव्हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरोखर हप्ता या ठिकाणी जमा होत असतो। मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचे बटन दाबलं आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये बँकेत जमा झाल्याचा बँकेकडून महिलांना लगेचच मेसेज आलेला होता। तशा प्रकारे सकाळीच डीबीटीचं बटन त्यांनी तिकडून आता दाबलेलं आहे आणि महिलांच्या खात्यावरती सकाळपासून पैसे काहींच्या या ठिकाणी जमा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। काही लाडक्या बहिणींना आता थोड्या वेळामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची आत्ताच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात यामधून वगळलं जाणार नाही, लक्षात ठेवा, कोणालाही यामधून वगळलं जाणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता या 12 जिल्ह्यामध्ये आता सोडलेला आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणी प्रामाणिकपणे आतापर्यंत हप्ता घेतले आहेत, नियमामध्ये राहून अर्ज भरलेला आहे, कोणताही घोटाळा आतापर्यंत केलेला नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत आता महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देखील अशाच प्रमाणे इथून पुढे येत राहील। अशा प्रकारची मोठी बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आल्या। आता बघा, या ठिकाणी कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी 14वा हप्ता या ठिकाणी वितरण होत आहे, आता तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। बघा, सर्वात पहिल्यांदा जिल्हा सांगण्यात आलाय। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता इथे लक्ष देऊन बघा, आज गुरुवार आहे, 28 ऑगस्ट आहे, तुम्हाला थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। आता पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 13 हप्ते घेतलेले आहेत। आज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये लातूर जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा, हे जे जिल्हे आहेत तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी निवडले आहेत, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तरच तुम्हाला हा लाभ या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता आज गुरुवारी या ठिकाणी जमा होत आहे। बँकेतून पटकन पैसे काढून घेऊन या असं एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक बघायचं आहे। तुम्हाला पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। अजून 11 जिल्हे बाकी आहेत। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर खरोखर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा होणार आहे। आता बघा, पुढचा जिल्हा 2 नंबरचा सांगण्यात आलाय तो म्हणजे सोलापूर। बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख लाभार्थी महिला आहेत आणि सर्वांच्या खात्यावरती आज गुरुवारी 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी बघायचं आहे। तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये खरोखर तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर आता महिला व बाल विकास खात्याला दिली आहे। आपण 12 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची नावे आतापर्यंत सांगितली आहेत, ते म्हणजे पहिला जिल्हा लातूर आणि दुसरा जिल्हा सोलापूर। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का, तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 3 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लाडक्या बहिणींना नेहमी पैसे येत असतात ते म्हणजे अकोला जिल्हा। यामध्ये शेतकरी कुटुंबातील महिला जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुमच्या हक्काचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आल्याचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बघा, तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, पोस्टात खाते असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर या 4 बँका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत आणि सरकारने मागच्या वेळी जो जुलै महिन्याचा हप्ता पाठवलेला होता तर याच बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पाठवला होता। त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं या 4 पैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही नक्की लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। बघा,
या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता या ठिकाणी सोडलेला होता, तर तो सर्वच बहिणींना मिळाला नव्हता। त्याचं कारण म्हणजे अनेक बहिणींनी चुकीच्या मार्गाने मागील हप्ते घेतले होते। त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेकांना त्या ठिकाणी सोडला आहे, परंतु सर्वच बहिणींना आता हप्ता या जिल्ह्यामध्ये मिळणार नाही आहे। कारण या जिल्ह्यामध्ये काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतल्याचं सरकारने सांगितलंय। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला एक काम सुद्धा या ठिकाणी करायला सांगितलंय। बघा, अजून खूप सारे जिल्हे बाकी आहेत, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघायचा आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे पुढचा। जर तुमचा कोल्हापूर जिल्हा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। बघा, आधार कार्ड बँकेला तुम्ही जर लिंक केला असेल तर तुमचा हप्ता येण्यासाठी काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता प्रत्येक महिलेला बहिणींना सांगितलंय। ज्यावेळी ते हप्ता लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदे सोडतात त्यावेळी खरोखर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येत असतात। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचा आहे। कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल, आता एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हे आहेत तर ते निवडलेत, या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला अगदी काहीच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा, यामध्ये मागच्या वेळी सर्वात पहिल्यांदा पोस्ट ऑफिसमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आता या ठिकाणी महिलेला त्या ठिकाणी पैसे जमा झाले होते। आता पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी आल्या, थोड्याच वेळामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आता बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये पुढे सांगण्यात आल्या, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचा आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही जिल्ह्यांची यादी आता बँकांना देऊन टाकल्या। आज गुरुवार आहे, त्या ठिकाणी 28 ऑगस्ट आहे। थोड्याच वेळामध्ये आता या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण अजून जिल्ह्यांची यादी पुढे लई मोठी बाकी आहे। आता बघा, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी जमा होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा त्यांनी घेतलाय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सोडलेले आहेत। आता बघा, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। कोकणातील हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगितले। त्यामुळे आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता जमा होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे तुम्ही या जिल्ह्याला नक्कीच ऐकलेलं असणार आहे, तो म्हणजे या ठिकाणी आता बीड जिल्हा। तुम्हाला आता या ठिकाणी लाभार्थी महिला तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला या जिल्ह्यामध्ये येणार आहेत। आता बघा, शेवटचे 2 जिल्हे राहिलेत ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील तुम्ही जर महिला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक या बँकेमध्ये रायगड जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। आता बघा, शेवटचा जिल्हा सांगितलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे पुणे जिल्हा। या जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी येणार आहे। फक्त तुम्ही काय करायचं आहे, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या आणि मोबाईल चालू नंबर असलेला तेवढा अपडेट करून घ्यायला तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।